नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. आपण जी सिरीज चालू केलेली आहे स्ट्रेस मॅनेजमेंट आणि हेल्थ, त्याला खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण जो उपक्रम घेत आहोत त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की खूप छान उपक्रम महेश शिंदे सर घेतोय आपण, आणि ह्या सगळ्या सिरीज आपल्याला दर गुरुवारी तुम्हाला बघायला मिळतील. तर एक एक व्हिडिओ किंवा एक एक याचा विषय घेऊन आपण दर गुरुवारी येणार आहोत या सिरीजमध्ये. कधी तर मागच्या लेक्चरमध्ये मी अगदी थोडक्यात सांगितलं होतं की स्ट्रेस म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगितलेले होते. आत्ताच्या व्हिडिओमध्ये एक पुढची स्टेप आपण जाऊयात, तर ती म्हणजे स्पर्धा परीक्षेची सुरुवात करताना किंवा तयारी करतानाच ज्या काही आरोग्याच्या संबंधित समस्या येतात आणि त्यातून उद्भवणारं डिप्रेशन किंवा नैराश्य. खूप कॉमनली हे क्वेश्चन विचारले जातात किंवा खूप कॉमनली ॲज अ फिजिशियन, ॲज अ डॉक्टर माझ्याकडे अशी लोकं येतात, पेशंट येतात की नोकरदार महिला आहेत किंवा नोकरी करून घर सांभाळून या स्पर्धा परीक्षांना ॲपियर होणारे विद्यार्थी आहेत. बरीच कामं करून काही घरचे प्रॉब्लेम्स असतात. एक ना दोन अशी बऱ्याचशा समस्या आहेत की ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्हाला फेस कराव्या लागतात. आता करिअर तर आपण सगळेच करिअरच्या मागे धावतोय. आपल्या प्रत्येकाला सेटल व्हायचं आहे, प्रत्येकाला चांगलं करिअर करायचं आहे. या सगळ्यामध्ये कुठेतरी स्पर्धेच्या युगामध्ये धावता धावता आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडत नाही आहे ना, हे फार मोठा बदल किंवा हा फार मोठा प्रश्न आहे की जो आपल्याला जाणून घ्यावा लागेल. तर आता याच्यामध्ये एक अगदी छोटा जोकसारखं सांगते की मुन्नाभाई MBBS जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक की बाबा तो म्हणतो संजय दत्त की केमिकल लोचा होतोय माझ्या डोक्यामध्ये. तर हा केमिकल लोचा म्हणजे आहे काय, हेच सगळं आपल्याला या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना किंवा कोणत्याही करिअरमध्ये निवडताना, त्याची तयारी करताना आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो तर हाच केमिकल लोचा आपल्या डोक्यामध्ये होत असतो, ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत म्हणतो की कन्फ्युजन. बरोबर. हे सगळं होत असताना मी काही गोष्टी पॉईंट बाय पॉईंट सांगते. तर काय त्याचे कॉजेस असतील किंवा डिप्रेशन किंवा नैराश्य नेमकं कोणत्या गोष्टींमुळे येतं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःची क्षमता किंवा मर्यादा. आता ह्याच्यामध्ये काय होतं की मी एका छोट्या गावामधून आलेलो आहे किंवा इंग्लिश फार चांगलं नाही आहे, मराठी मीडियममधून आलेलो आहे, आर्थिक अडचणी असतील किंवा बॅकग्राऊंड, घरची पार्श्वभूमी, घरचं बॅकग्राऊंड की बाबा आई वडील शेतकरी आहेत किंवा अजून बऱ्याचशा समस्या असतात की बाबा घरी आर्थिक अडचणी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं येतं ह्याच्यानंतर म्हणजे करिअर निवड. जे काही मी म्हणलं की बाबा MPSC असेल, UPSC असेल, कंबाईन एक्झाम्स असतील, फार मोठा ग्रुप या कंबाईन एक्झामला ॲपियर होतो. या सगळ्यामध्ये आपण कुठे बसतो किंवा आपला एक जी आपल्या डोक्यामध्ये इमेज आहे की बाबा आपण कशामध्ये करिअर करायचं आहे, हे जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाही किंवा तुम्ही ठरवत नाही, त्याबद्दल तुमचं कन्फ्युजन आहे, तोपर्यंत हे डिप्रेशन आपल्याला सोडत नाही. आता ह्याच्यामध्ये एक तर बुद्धिमत्ता, तीव्र इच्छा या गोष्टीसुद्धा येतात की बाबा मला हे करायचंच आहे. आणि तीव्र इच्छा किंवा ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्सचा खूप जास्त संबंध येतो. कॉन्फिडन्स कमी, जे मी आत्ता सगळे सांगितले की बाबा मी छोट्या गावातून आलेलं आहे किंवा माझी काही फॅमिली बॅकग्राऊंड फारशी चांगली नाही आहे, आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही आहे, शहरात पहिल्यांदाच आलेलो आहे, या सगळ्या आता मी क्लासला कसं जाऊ आणि एवढा अभ्यास, इतका अभ्यास करायचा आहे मला, हे पण करायचं आहे, तेही करायचं आहे, सगळं करायचं आहे. ओके. हे सगळं करताना कुठेतरी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा न्यूनगंड जो म्हणतो आपण, हा एक भाग येतो. कमीपणाची भावना, इतरांपेक्षा माझं लेवल खूपच कमी आहे, मी याला कसं काय ॲपियर होऊ शकतो. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, बेसिकली मी करू शकेन की नाही, हा एक प्रश्न मोठा आहे. या सगळ्यावर एक महत्त्वाचा उपाय आहे, तो म्हणजे तुमची करिअर निवड होताना किंवा तुम्ही करताना जर तुम्हाला तीव्र इच्छा आहे की बाबा मला हे करायचंच आहे, नक्कीच निर्णय घेताना तुम्हाला वेळ लागला तरीसुद्धा चालेल, पण एकदा निर्णय घेतला की मागे बघू नका. खूप सारे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. महेश शिंदे सरांनी इतक्या चांगल्या तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. चांगल्या अकॅडमीमधून आपण चांगल्या नोट्स घेऊ शकतो किंवा चांगलं एक आपल्याला असं म्हणतं की सगळ्या बाजूने आपल्याला सपोर्ट आहे आणि त्याचा उपयोग नक्की आपल्याला होतो. हे सगळं करत असताना
तुमचा कॉन्फिडन्स यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता मी जसं म्हटलं मगाशी की बुद्धिमत्ता. आपण कुठल्या गटामध्ये बसतो किंवा आपण कोणत्या परीक्षा द्यायला पात्र आहोत हे आपल्यापेक्षा चांगलं कोणीच जाणत नाही. तर यामध्ये 2 प्रकारची मुलं असतात. एक म्हणजे की अतिशय हुशार मुलं की ज्यांना 3-4 तास अभ्यास केला तरी पुरेसा आहे, त्यांचे कॉन्सन्ट्रेशन मेमरी खूपच चांगली आहे, वेल अँड गुड. दुसरा जो ग्रुप आहे, दुसरा जो गट आहे तो म्हणजे हार्ड वर्किंग. ह्याच्यामध्ये 7 ते 8 तास मिनिमम मुलं अभ्यास करतात, अभ्यास करावा लागतो. आणि यामध्ये आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये नक्की बसतो किंवा कोणती कॅटेगरी आपल्याला सूट होते हे जर आपण बघितलं आणि त्यानुसार जर अभ्यासाचं नियोजन केलं किंवा आपल्या करिअरची निवड केली तर अगदी नक्की तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता. हे एक झाला या की कसं करायचं किंवा काय निवडायचं करिअर हा भाग. हे करिअर निवडता किंवा हे सगळे गोंधळ होता एक महत्त्वाचा भाग राहतो परत, तो म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य. हे सगळं कन्फ्युजन, ही सगळी भीती, हे सगळं डिप्रेशन हे कशामुळे? बेसिकली अँझायटी, की रात्री झोप लागत नाही आहे, सारखे तेच विचार, मला परीक्षेत मी पास होईन की नाही, मला हे झेपेल की नाही. सगळ्यात महत्त्वाची ह्याची कारणं म्हणजे सोशल प्रेशर. कोणाचं? तर सोशल प्रेशर ऑफ फॅमिली, रिलेटिव्स, किंवा आता तू ॲडमिशन घेतलेली आहेस, आम्ही पैसे भरलेले आहेत, आता तुला चांगलंच मार्क्स मिळवावे लागतील, तुला पास व्हावं लागेल. ओके. दुसरा गोष्ट म्हणजे काय की फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी क्लिअर होईन की नाही. ओके. असे बरेचसे मुलं आहेत की ज्यांना 2, 3, 4 अटेम्प्ट्स लागतात. जनरली हे प्रत्येकाच्या आपण म्हणतो की त्याचं हार्ड वर्किंग पॅटर्न किंवा त्याची बुद्धिमत्ता किंवा त्याचा सक्सेसफुल होण्याचा एक जो काही नियोजन आहे अभ्यासाचं, या सगळ्यावर डिपेंड आहे. नक्की आपण सगळे त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणार. इतका सगळा अभ्यास कसा आणि कधी करणार? मग बाकी लोकांचं सक्सेस, आपण स्टोरीज ऐकतो बऱ्याचशा, यांनी इतके अटेम्प्ट घेतले, त्यांनी तितके अटेम्प्ट घेतले, पण आता तो मोठ्या पदावर आहे वगैरे वगैरे, आपण अगदी बघत असतो. यांचं सक्सेस, यांचं फेल्युअर, हे सगळ्याचा आपल्या डोक्यामध्ये इतका केमिकल लोचा होतो की आपल्याला त्यातून सगळ्यात महत्त्वाची एक गिफ्ट येते, ती म्हणजे बाय डिफॉल्ट डिप्रेशन. ओके. सो हे सगळं आलं तरी यातून बाहेर कसं पडायचं? आता हे तर सगळं झालं, हे सगळं माहिती आहे आपल्याला की बाबा काय करायचं, कसं होतं. हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात सगळ्यांनाच, यातून कोणीही चुकलेलं नाही आहे. पण जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये एक ओळ सांगितली होती किंवा एक वाक्य सांगितलं होतं की आपल्याकडे आता 1 ना 2 भरपूर पर्याय उपलब्ध आहेत, जसं काउन्सिलिंग, होमिओपॅथिक मेडिसिन्स, फ्लावर मेडिसिन्स. ह्या सगळ्यांनी आपण डाएट, काही ना काही उपायाने आपण नक्की त्याच्यावर मात करू शकतो विथ महेश शिंदे सरांच्या नोट्स आणि महेश शिंदे सरांचा गायडन्स. हे सगळं असताना कशाला काळजी करायची? तर हे सगळं तुम्ही बाजूला ठेवा. तुमचं जे काही आहे करिअर ऑप्शन तुम्ही अगदी व्यवस्थित निवडा. सक्सेस आला तरी तुमचा, फेल्युअर आला तरी तुमचा. हे सगळं विचार करून काहीही झालं तरी मला त्या रेसमध्ये पुढे भाग घ्यायचा आहे, मला त्या रेसमध्ये पळायचं आहे आणि शेवटी त्या रिबीनपर्यंत पोचायचं आहे. हे सगळं करताना आम्ही तुमच्याबरोबर आहोत अगदी प्रत्येक पावलागणिक. तेव्हा कोणतीही तुम्हाला शंका असेल, काहीही असेल, तुम्ही अगदी नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही इथे तुमच्या मदतीसाठी आहोत. दुसरा पॉईंट मी जो सांगितला होता, याच्यावर मात कशी करायची, तर जसं मी आत्ता सांगितलं की कोणतंही सोशल प्रेशर, मग ते फॅमिली, रिलेटिव्स, हे न घेता एक फक्त विचार करा की एक तर सक्सेस आला तरी ते माझंच असणार आहे, फेल्युअर आलं तरी त्याला मीच सामोरं जाणार आहे. यातून कोणीही तुमचा शेअर करू शकत नाही, तुम्हाला सपोर्ट करू शकता. ओके. सो दुसरी गोष्ट, एकटंच किंवा आयसोलेट होऊन जास्त वेळ किंवा जास्त काळ बसू नका. जेवढं तुम्ही ग्रुप स्टडी करता, जेवढे तुमच्या आयडिया शेअर करता, दुसऱ्यांकडून आयडिया घेता, तेवढं तुमचं स्वतःचं प्रिपरेशन किती झालेलं आहे हे तुमच्या नक्की लक्षात येतं. तिसरी गोष्ट, ठराविक नोट्स ठेवा. मी बरेचसे अशी मुलं बघते की बरेचसे पेशंट येतात माझ्याकडे की मॅडम मी इतक्या सगळ्या नोट्स गोळा केलेल्या आहेत, मला अगदी उत्साहाने कलेक्शन दाखवलं होतं जसं की नोट्सचं सगळ्या. इतक्या सगळ्या नोट्स हे फक्त कलेक्शन, फक्त स्टॉक आहे. जेवढ्या आपण नोट्स घेतो तेवढा आपण अभ्यास कधीच करत नाही. जेवढा जास्त नोट तेवढा अभ्यास कमी.
याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला प्रिपेअर करायचं की एक मार्ग जर तुम्ही ठरवलेला आहे तर 10 लोक येऊन तुम्हाला 10 सांगतील की मला ही नोट सूट झाली, मला या नोट्स चांगल्या वाटल्या. एक जो तुम्हाला मार्ग सापडलेला आहे, एक जे तुम्ही फॉलो करत आहात त्यावर नक्की राहा, त्यावर ठाम राहा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल. पुढचा जो पॉईंट आहे की वीकेंडला किंवा आता अभ्यास हा एक फार मोठा गोष्ट आहे, फार मोठा महत्त्वाचा आहे की मी मेडिकल स्टुडंट असल्यामुळे मला माहिती आहे की नाईट मारणं किंवा पूर्ण रात्रभर जागून अभ्यास करणं आणि दिवसा झोपणं, उशिरा उठणं, दिवसभर मग सगळा आळस येतो, ह्या अगदी खूप कॉमन गोष्टी आहेत. सारखा चहा प्यायचा, हे सगळं झाल्यानंतर दिवसभर ॲसिडिटी होते, डोक्यामध्ये तर काही राहत नाही, जे काही या सगळ्यातून मीही गेलेली आहे. सो मला हे फार चांगल्या प्रकारे माहिती आहे की 7-8 तास अभ्यास करणं, 8-8, 10-10 तास अभ्यास करणं, रात्री अभ्यास करणं, ह्याच्यामध्ये किती जास्त प्रमाणात तुम्ही आरोग्याचं नुकसान करता किंवा आपणच आपलं नुकसान करून घेतो. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठेही फक्त अभ्यास, आता मला आज मला MBBS पास व्हायचं किंवा मला कुठल्याही क्षेत्रात मला जर सक्सेस मिळवायचा असेल तर फक्त हार्ड वर्किंग करून उपयोग नाही, तर तुम्हाला याबरोबरच सक्सेस मिळवण्यासाठी थ्रू आउट द तुमचं करिअर, तुमचं मानसिक स्वास्थ्य तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे. नाहीतर या सगळ्या करिअरच्या स्पर्धेमध्ये पळता पळता आपण एक गोष्ट मागेच ठेवतो, ती म्हणजे मानसिक स्वास्थ्य. आणि मग पुढे या डिप्रेशन किंवा अँझायटी, झोप लागत नाही, ॲसिडिटी, वजन वाढणं, एन नंबर ऑफ कंप्लेंट्स येतात की ज्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि मग ऐन उमेदीची आपली जी काही वर्ष असतात ती आपण वाया घालवतो. असं न करता ॲटीजमध्ये घ्या. जी काही एक्झाम प्रिपरेशन आहे, अगदी नक्की हार्ड वर्क करायचंच आहे. याचा अर्थ असा घेऊ नका की 1 तासच अभ्यास करा, मॅडमनी सांगितले 7-8 तास अभ्यास करायची गरज नाही, असं नाही. ॲटीज अभ्यास म्हणजे काय तर बेसिकली हे एक्झाम तुमच्या लाईफमध्ये फार काही वेगळी आहे असं ट्रीट करू नका या करिअर निवडताना किंवा कोणतंही करिअर निवडताना. जसं आपण आता पहिलीपासून आपण परीक्षा देतो, दरवर्षी देतो, हो की नाही, 10वी 12वी प्रत्येक वर्षी आपण आपल्याला तेच टेन्शन असतं, तीच अँझायटी आपण अनुभवतो. फक्त ह्या परीक्षेला आपण फार मोठा बाऊ करतो की बाबा मला आता हे कसं झेपणार. 10वीच्या मानाने आपल्याला जो अभ्यासक्रम होता हा खूप जास्त होता, तो आपण केलाच ना, त्यातून आपण पारच झालोय. 12वीचा केला. हे सगळं करताना ही परीक्षा पण या साध्या परीक्षेसारखीच ट्रीट करा. तुमचं नियोजन एका विशिष्ट पद्धतीने ठेवा की मी एवढा वेळ अभ्यास करणार, हा एवढा वेळ माझ्या हॉबीसाठी आहे, एखादा छंद जोपासा तुमचा जो काही आहे. या सगळ्यामधून आता थोडंसं एक मेडिकल लँग्वेज बोलते हां, या सगळ्यामधून काही हॅपी हार्मोन्स सिक्रीट होतात, ओके, की जे हार्मोन्स त्याला आपण एंडॉर्फिन म्हणतो इन मेडिकल लँग्वेज. हे हार्मोन्स काय करतात, तुमची मानसिक स्थिती चांगली ठेवायला आणि तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर यायला खूप छान मदत करते. आणि नक्की सांगा मला की हो मॅडम, खरंच मी या अभ्यासाच्या याच्यातून थोडा वेळ बाहेर आलो आणि मला खूप छान वाटलं. अगदी नक्की वीकेंडला एन्जॉय करा, कुठेतरी बाहेर जा, हिस्टॉरिकल प्लेस बघा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा किंवा गप्पा मारा, तुमचा एखादा छंद जोपासा. मग ते ड्रॉइंग असेल, पेंटिंग असेल, काही पुस्तकं वाचणं असेल किंवा काही, या सगळ्यामधून बेसिकली एक काम फार चांगलं होतं, ते म्हणजे तुमच्या डोक्यातून डिप्रेशन, अँझायटी हे सगळं निघून जातं आणि मगाशी मी म्हटलं तसं हॅपी हार्मोन सिक्रीट होतात. या सगळ्याचा फायदा तुम्हाला परीक्षेच्या वेळेसच होणार आहे, अभ्यास करतानाच होणार आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास करू शकता. तर हे नक्की फॉलो करा गाईडलाईन्स. याच्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह राहायला ही खूप चांगली मदत होईल आणि सक्सेस तुम्हाला तर नक्कीच मिळेल. तर हा सगळा भाग मला वाटतं आहे की प्रत्येक जण किंवा प्रत्येक आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रत्येक मनुष्य फेस करतो, प्रत्येक मुलगा फेस करतो आणि या सगळ्याचे प्रॉब्लेम्स किंवा हे सगळं जे काय आहे याचा आपल्या लाईफवर कुठेही आपण या प्रॉब्लेम्सना इंटरफेअर करू द्यायचं नाही. तर हे सगळं नियोजन व्यवस्थित करा. किती वेळ अभ्यास करायचा आहे, किती वेळ माझ्या हॉबीला द्यायचा आहे, किती वेळ मला बाहेर जायचं आहे, म्युझिक ऐका, खूप चांगला म्युझिक थेरपीने उपयोग होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण करता करता कंबाईनली आपण सगळं करत आहोत आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी अभ्यासावर नक्कीच याचा चांगला परिणाम होईल आणि तुम्ही त्या डिप्रेशनमधून किंवा अँझायटीमधून बाहेर यायला आणि तुमचा अभ्यास फार चांगल्या पद्धतीने होईल. तर
हे सगळे पॉईंट्स जे मी सांगितले नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसे वाटले. अजून काही तुम्हाला याच्यामध्ये हवं असेल तर आपण सिरीजमध्ये नक्की घेतोय. डाएटच्या सिरीज बघायला विसरू नका. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. जसं मी म्हणलं की तुम्हाला आपण सगळ्या बाजूने आपण तुम्हाला प्रोटेक्ट करतोय, सगळ्या बाजूनी सपोर्ट करतोय. आता तुम्ही ते किती घ्यायचा किंवा कसा घ्यायचा हे सगळं आपण तुमच्यावर सोडलेलं आहे. नक्की याचा फायदा घ्या आणि नक्की याचा चांगला उपयोग होईल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, तुम्हाला किती त्याचा फायदा झाला हे नक्की कळवत राहा. आम्ही पुढची सिरीज प्रत्येक गुरुवारी प्रदर्शित करतोच आहोत एका वेगवेगळ्या नवीन विषयासहित. आणि डाएट सिरीज जसं मी म्हणलं तसं रोज आपल्या 10 मिनिटाच्या डाएट टिप्स येत जातील, तर त्याचाही नक्की तुम्हाला फायदा होईल. 100% तुम्हाला डाएट किंवा जसं मी म्हटलं की फिजिकल आणि मेंटल या दोन्हीही लेवलवर आपण काम करत आहोत. याचा नक्की फायदा तुम्हाला तुमचं अभ्यासक्रम किंवा तुमचा अभ्यास करायला या स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी होईल. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. नमस्कार.